रामकृष्ण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती निश्चित झाली असून देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेच्या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते मराठी भाषिक आणि विदर्भातील दुसरे न्यायमूर्ती ठरणार आहेत। अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले भूषण रामकृष्ण गवई यांच्या भारताच्या 52व्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणार आहे। 14 मे 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना शपथ देण्यात येणार आहे। सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची निवृत्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांच्याकडे ही सर्वोच्च जबाबदारी सोपवली जाणार आहे। त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार असून सुमारे 6 महिन्याच्या कालावधीत ते देशाच्या न्याय व्यवस्थेचे नेतृत्व करणार आहेत। न्यायमूर्ती गवई हे माजी आमदार आणि विधान परिषदेचे उपसभापती राहिलेले रामकृष्ण गवई यांचे सुपुत्र असून त्यांनी न्याय व्यवस्थेत दीर्घकाळ काम करत न्यायमूर्ती पदापर्यंतचा प्रवास केला आहे। न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या या नेमणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात अभिमानाची लाट उसळली आहे। देशाच्या सर्वोच्च पदावर मराठी सुपुत्र विराजमान होतो ही संपूर्ण राज्यासाठी गौरवाची बाब आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। भूषणजी गवई साहेब हे देशाचे चीफ जस्टिस होत आहेत याचा निश्चितच अमरावतीकरांना सार्थ अभिमान आहे। त्यांचे वडील दिवंगत आमचे नेते आदरणीय दादासाहेब गवई हे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल झाले। अनेक वर्ष विधानसभेत विधान परिषदेत त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केली। एक रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून ते गणमान्य होते। त्यांचे चिरंजीव आज चीफ जस्टिस होत आहेत। तसेच देशाच्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनी हे जे काही सर्वोच्च पद भूषवलं त्यानंतर आदरणीय भूषण साहेब हे फार मोठं देशाचं सर्वोच्च पद भूषवत आहे याचा मला सुद्धा अभिमान आहे। कारण मी सुरुवातीला माझं राजकारण त्यांच्या मुशीत राहून वाढलेलं आहे।